नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं अजिंक्य फास्ट ट्रिक मॅथ या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? बरे असाल? हो की नाही? सगळे खुश असाल आणि रेग्युलर असा तुम्ही अभ्यास करत असाल आणि अजिंक्य फास्ट ट्रिक मॅथ या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करत असाल, हो की नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण शेकडेवारी भाग 5वा बघत आहे बघा आज, हो की नाही? आज शेकडेवारी भाग 5वा बघत आहे. कालपर्यंत आपण लोकसंख्येवर आधारित प्रश्न घेतले होते, पण आज आपण इलेक्शनवर आधारित प्रश्न घेणार आहे बघा. आणि आपण भाग आज 5वा बघत आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इलेक्शनवर आधारित प्रश्न बघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बेसिक कन्सेप्ट बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही प्रश्न असो त्याची बेसिक कन्सेप्ट माहिती असल्याशिवाय तुम्हाला प्रश्न जमणारच नाही, हो की नाही? तर तुम्ही बेसिक कन्सेप्ट जे असतील ते एकदम पक्के करून घ्या. एकदम पक्के म्हणजे ते पुन्हा विसरायलाच नको. हमेशा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा व्हिडिओ हे जे आत्तापर्यंत मी 4-5 व्हिडिओ काढलेले आहेत, आज 5वा आहे, इथून मागं 4 व्हिडिओ असतील, तुम्ही एकदा दोनदा पुन्हा रिवाईज करा, हो की नाही? रिवाईज केल्याशिवाय ते पर्याय नाही तर मग पुढं जाऊन विसरतो माणूस, हो की नाही? तर तुम्ही हमेशा एक रिवाईज करत चाला, म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग वाढत जाईल, ठीक आहे? कारण की पहिल्यांदा आपण प्रश्नसुद्धा समजणं कठीण होऊन जातं. तर ठीक आहे, तर एकदा प्रॅक्टिस झाली म्हणजे चांगली गोष्ट होऊन जाते. तर चला आपण पहिले तुम्हाला एकदा प्रश्न दाखवतो मी कसे आहेत. हे बघा प्रश्न आहेत, ठीक आहे, भरपूर प्रश्न आहेत, ठीक आहे, भरपूर आहे. मतदानावर आधारित प्रश्न आहेत, ठीक आहे, इलेक्शनवर आधारित सर्व काही. नाही तर इलेक्शनचं स्प्रेड चालू आहे, हो की नाही? इलेक्शनचं स्प्रेड चालू आहे आता आणि इलेक्शनवरच आपण प्रश्न बघत आहे बघा. तर ठीक आहे, आपण प्रश्न बघण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचं बेसिक बघणार आहे. त्याचे बेसिक बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आता इलेक्शनमध्ये हमेशा प्रश्न जेव्हा पडतो, हो की नाही, जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पडतो त्यावेळेस इलेक्शन टॉपिकचा बघा, इलेक्शन टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज काय बघतोय, बेसिक कन्सेप्ट बघतो, हो की नाही? बेसिक कन्सेप्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही ज्यावेळेस आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारेल त्यावेळेस हमेशा याच्यावर हमेशा 2 उमेदवार असतील, हो की नाही? इलेक्शनच्या याच्यावर इलेक्शनचा जेव्हा प्रश्न पडेल त्यावेळेस तिथं फक्त आपल्याला 2च उमेदवार असतील. एक म्हणजे विनर आणि दुसरा म्हणजे लूजर. एक जिंकणारा आणि एक हारणारा, हो की नाही? तर प्रश्नामध्ये फक्त आता आपल्याला प्रश्न 2 प्रकारे या ठिकाणी विचारले जाणार आहे. तर बघा मी पहिला टाईप घेतो. टाईप नंबर पहिला. समजा ए व्यक्ती आहे, हो की नाही? समजा ए व्यक्ती आहे आणि बी व्यक्ती आहे, हो की नाही? ए व्यक्ती आहे, मी आता हे खोडतो वाटलंच तर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ए व्यक्ती आहे आणि बी व्यक्ती आहे, बरोबर? पहिला प्रश्न आपण म्हणजे बेसिक बघत आहे बघा. तर बघा बी व्यक्ती आहे, समजा ए व्यक्तीला 41% मिळाले, 41% मते मिळाली, हो की नाही? 41% मिळाली आणि बी ही व्यक्ती 4,824 मतांनी जिंकली, हो की नाही? विजयी झाली. तर त्यांनी टोटल मते विचारली, टोटल मते. आता हा टाईप नंबर आपला पहिला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठली गोष्ट असो, कुठली एखाद्या संख्येच्या बाबतीत विचार केला आपण, समजा एखाद्या शाळामधली संख्या आहे ती टोटल आपल्याला 100% म्हणावं लागते, हो की नाही? समजा एखाद्या वर्गातली मुला-मुलींची संख्या आहे ती सर्वात पहिले आपल्याला 100%च मानावं लागते. मग त्याच्यामधून किती टक्के मुलं आहे, किती टक्के मुली आहे, हे
हे मानावं लागतं, हो की नाही. तर पहिल्यांदा काय करावं लागतं, संख्या आपल्याला 100%च मानावी लागते, हो की नाही. मग इलेक्शन असो नाही तर कुठलीही संख्या असो, हो की नाही. तर बघा त्यांनी काय सांगितलं, तर ए व्यक्ती आणि बी व्यक्ती, या ए व्यक्तीला जर 41% मतं पडली आणि बी ही व्यक्ती 4824 मतांनी विजयी झाली, हो की नाही, विजयी झाली, तर मतदारांची संख्या किती आपल्याला टोटल विचारली. तर बघा आता आपण कुठली बघा, तर मी म्हणू का मग 100% मतदारांची संख्या होती, हो की नाही, 100% मतदारांची संख्या होती. परंतु त्यापैकी एला किती मिळाले, 41% मिळाले, हो की नाही, 41% मिळाले. तर मग उरले किती 59%, सॉरी 59% उरले. तर बघा जर ए व्यक्तीला 41% मिळाली, बी व्यक्तीला 59% मिळाली, परंतु इथं काय सांगितलं, बी हा व्यक्ती 4824 मतांनी विजयी झाली. तर मग किती टक्के जास्त मते मिळाली यांना, 18% मते जास्त मिळाली, बरोबर आहे. मग हेच 18%नी तर हीच विजय झालेल्यांची संख्या आणि 18% हे पण जास्तच पडलेत, हो की नाही. म्हणजे 18% बरोबर मग किती होईल, 4824 होईल, हो की नाही. जर आपण 18ने जो भाग दिला तर पहिल्यांदा 9ने दिलं तरी काय अडचण नाही, हो की नाही. 9 5 45 उरले 3, 9 चौक 9 त्रिक 27, 9 सक 54, हो की नाही. आणि याला जर 9ने भाग दिला तर आलं किती 2. पुन्हा आपण 2ने भाग दिला, 2 दुने 4, 2 सके 12, 2 आठी 16, म्हणजे किती आलं मग 2000. 1% बरोबर किती आलं, 1% बरोबर किती आलं 268 आलं. मग 100% काढायचं असेल तर मी तर 100ने गुणावं लागेल आणि इकडे देखील 100ने गुणावं लागेल. तर मग किती आलं मग 26,800. 26,800 उत्तर एकदम बरोबर आहे. ठीक आहे. तर ही काय टोटल उमेदवारांची संख्या आहे, टोटल उमेदवारांची संख्या आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण असंच एक वाटलं असतं आणखीन एक एक्झाम्पल घेऊन उदाहरण घेऊ आपण. तर बघा समजा ए ही व्यक्ती आहे, ए ही व्यक्ती आणि बी ही एक व्यक्ती, हो की नाही. ए ही व्यक्ती आणि बी ही एक व्यक्ती. जर ए ह्या व्यक्तीला 47% मिळाली, 47% मिळाली आणि बी हा व्यक्ती 3042 मतांनी विजयी झाला. सेम तसंच उदाहरण आहे, एकदम सेम, फक्त त्यांचे आकडे बदललेले आहेत, हो की नाही, आकडेमोड वेगळे आहेत फक्त. नाही तर प्रश्न देखील एक सोपाच आहे. हा काय विजयी झाला, विनर आहे हा. तर टोटल मते किती, तर बघा जर एला जर 47% मते मिळाली तर मग बीला मग 53% मते मिळतील. जर ए आणि बी ही दोन व्यक्ती, एला जर 47% मते मिळाली तर बीला 53% मते मिळतील. मग किती टक्क्यांनी विजय झाला, 6% विजय झाला, हो की नाही. पण इथं काय सांगितलं, 3042 मतांनी विजय झाला, म्हणजे 6% बरोबर 3042 होईल, हो की नाही. तर आपण याला जर भाग दिला तर 1% बरोबर किती येईल मग 6 पंचे 30, हो की नाही. 0 6 सतम 42, कारण की 4ला भाग जात नाही म्हणून 6 सतम 42. म्हणजे टोटल मग इथं जर आपल्याला 100% काढायचे तर मी इथं पण 100ने गुणलं, इथं पण 100ने गुणलं, तर किती आले मग 100% बरोबर 50,700. कसं वाटलं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, हो की नाही. तो वाटलं असतं आपण आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहे. आता याच्यामध्ये दुसरा टाईप म्हणजे कोणता आहे, आता याच्यामध्ये दुसरा टाईप म्हणजे असा आहे का काही व्हॅलिड वोट्स आहेत का, म्हणजे
अवैध मतदान केलेले आणि म्हणजे मतदान केलेल्यांपैकी काही मते अवैध आहेत आणि दुसरे काय आहेत वैध, हो की नाही, किंवा काही लोक मतदानाला आलेच नाही किंवा काही अवैध आहेत, हो की नाही, असा एक प्रकार आहे. तर ठीक आहे, आपण प्रश्न घेताना तुम्हाला समजून सांगू नक्की. ठीक आहे, आपण पहिला प्रश्न बघत आहे बघा. तर बघा, आपण पहिला प्रश्न बघत आहे बघा या ठिकाणी. तर मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ए व्यक्तीला 52% मते मिळाली व बी ही व्यक्ती 1200 मतांनी हारली. तर एकूण किती मतदारांची संख्या विचारली, हो की नाही, एकूण किती मते केली, हो की नाही. तर बघा, ए व्यक्तीला किती 52%, हो की नाही, 52%, आणि बीला मग किती होईल मग 48%, बरोबर आहे, 48%. त्यांनी काय सांगितलं, 1200 मतांनी ही व्यक्ती हारली, हो की नाही, हो की नाही, हारली. कोणती बी व्यक्ती हारली. तर मग यांचा गॅप कितीचा आहे, 4%, बरोबर आहे. पण इथं काय सांगितलं, 1200 मतांनी हारली. मग 1200 मते बरोबर 4% बरोबर 1200. जर आपण जराला भाग दिला तर 1% बरोबर किती येईल मग 300, हो की नाही. जर आपल्याला टोटल जर 100% काढायची तर इथं पण 100ने गुणलं, इथे पण 100ने गुणलं, तर 100% बरोबर किती येईल मग 30,000. तर डी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा, हो की नाही. तुम्हाला आता उदाहरण समजलं असेल, कारण की दोन मागचे एक्झाम्पल दिले, पुन्हा हा एक एक्झाम्पल आला तुम्हाला, हो की नाही. तर तुमच्या आता डोक्यात क्लिक झाला असेल का आता पुढचा पण प्रश्न अशाच पद्धतीने सोडवला जाईल, हो की नाही. तर बघूया आपण. जर एका मतदानाच्या लढतीत 6,000 लोकांनी मतदान केले, हो की नाही, म्हणजे आता इथं टोटल दिलेली, बरोबर की नाही. तर 6,000 लोकांनी मतदान केले, या व्यक्तीला 58% मते मिळाली, तर बी ही व्यक्ती किती मतांनी हारली. बघा विद्यार्थी मित्रांनो, ते पण आता बी ही व्यक्ती किती मतांनी हारली ते विचारलेलं आहे. मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला किती मतं आपल्याला टोटल विचारली होती आणि किती मतांनी जिंकली किंवा हारली ते दिलं होतं, पण आपल्याला ते उलटं विचारलं आहे, हो की नाही. तर आपण बघा, समजा ए ही व्यक्तीला किती भेटले, 58% मिळाली. ए या व्यक्तीला, तर एला 58% मिळाली आणि बी ह्या व्यक्तीला मग किती भेटेल मग 42%, बरोबर आहे. तर यांचा गॅप कितीचा आहे, मग यांचा गॅप कितीचा आहे 16%, हो की नाही. जर 58मधून जर 16% जर वजा केले आपण तर 16%च येईल. सॉरी 42 नाही का, 42 आहे. तर 8मधून 2 गेले 6 उरले आणि 5मधून 4 गेले 1 उरला, तर किती उरले 16%, बरोबर. तर मग यांचा गॅप कितीचा आहे 16%. तर आपल्याला इथं टोटल दिलेली आहे, मग टोटलच्या 16% किती येईल मग 6,000च्या 16%, बरोबर. खाली छेदाला 100, हे 200 गेले, हे 200 गेलं, 1696, 960, हेच आपलं उत्तर आहे बघा. तो कोणता सी ऑप्शन आहे ते एकदम बरोबर आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा वाटला मला नक्की सांगा, हो की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला प्रश्न आणखीन थोडी लेवल याच्यामध्ये जास्त देखील आहे, याच्यापेक्षा देखील थोडी लेवल जास्त आहे. आपण बघूया पुढं कसे आहेत, ठीक आहे. तर प्लीज मित्रांनो एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे मला देखील मोटिवेशन भेटेल. आणि तुम्हाला जर एखादा टॉपिकचं जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल एखादा टॉपिकविषयी, तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. तुम्हाला नक्की तो पुन्हा एकदा व्हिडिओ मी काढेन, त्यावर प्रश्न आणेल नक्की, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघत आहे. एका मतदानाच्या लढतीत 8,000 लोकांनी मते केली आणि रमेशला 38% मते मिळाली, तर निलेश किती मतांनी विजय झाला. आता उलटं विचारलं आहे आपल्याला, तर निलेश विजय झाला आहे आणि किती मतांनी. मागाचा प्रश्न जो होता आता मागचा गेलेला तसाच सेम प्रश्न आहे, हो की नाही, सेम प्रश्न, एकदम सेम टू सेम प्रश्न आहे. तर बघा, कोणी रमेश आहे आणि निलेश आहे, हो की नाही, निलेश आहे आणि रमेश आहे. तर रमेशचा R आणि निलेशचा L,
हो की नाही. तर रमेशला किती टक्के मिळाली, तर 38% मिळाली. तर मग एलला किती होईल, मग एलला 62% होतील, 62%. पण त्यांनी काय विचारलं, किती मतांनी जिंकला, हो की नाही. निलेश किती मतांनी विजय झाला, तर इथं किती टक्क्यांनी विजय झालेला आहे. इथे मग 62मधून जर 38 आपण वजा केले, सॉरी 62मधून आपण 38 जर वजा केले तर 12तून 8 गेले, 4 उरले आणि 5तून 3 गेले, 24% उरले. त्यांचा गॅप किती, 24%, हो की नाही. म्हणजे निलेश निलेश हा व्यक्ती 24%नी विजय झाला, हो की नाही. 24%नी. पण तिथं काय सांगितलं, 8,000. जर टोटलच्या 8,000 आपल्याला 24% काढावं लागेल. तर 24% म्हणजे 24/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 24 चौक 96 आणि 24 8 किती होतील, मग 96च्या दुप्पट होतील, हो की नाही. तर 24 वाटलंच तर आपण हे गुणून घेऊ. 4 8 32, 3 आले हातच्याला, 8 दुने 16 आणि 3 19, हो की नाही. म्हणजे 1920 हेच उत्तर आलं, बी ऑप्शन आहे. एकदम बरोबर आहे बघा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे मला देखील मोटिवेशन भेटलं, हो की नाही. मला तुमची प्रतिक्रिया मिळणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे, तर आपण एक पुढचा प्रश्न घेत आहे बघा या ठिकाणी. तर बघा, एका मतदानामध्ये 2 उमेदवार होते. तर पंकजला बघा, आता इथं वैध मतं आणि अवैध मतं असा देखील प्रश्न आलेला आहे बघा तुम्हाला. आता मी पहिल्यांदाच या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, हो की नाही. तर बघा, वैध मतांच्या 65% मते 65% मते मिळाली. जर संपूर्ण मते 6,000 आहे तर निशांतला किती मतं मिळाली जर 25% मते अवैध होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 25% मते जर अवैध आहेत तर वैध मतं किती होतील, मग टोटल किती, 6,000, हो की नाही. तर 6,000चे 25% म्हणजे किती, 1/4. जर 4ने भागला आपण याला तर किती, 4 1 4, 4 5 20, म्हणजे 1500 हे किती अवैध आहेत. 6,000मधून 1500 गेले तर 4,500 उरतील. आणि मग हे कोणते आहेत, व्हॅलिड आहे, हो की नाही. हे वैध मतं आहेत, हे सर्व मतं कसे आहेत, वैध मतं आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व वैध मते आहेत. तर मग वैध मतांच्या 65% मिळाली, हो की नाही. 65% मते मिळाली निशांतला, हो की नाही. जर आपण 100x घेऊन जर घेतलं तर जर 65% मते जर याला मिळाली, 65 म्हणजे कितीची, 4,500चे आपण 13/20 जरी केलं तरी काय अडचण नाही, कारण की 1/5 म्हणजे किती होतो, 1/5 म्हणजे आपण 1/5 म्हणजे 20%, हो की नाही. ते आपण जर भागला, आपण समजा मी तुम्हाला सांगतो, हे बघा 65% त्याला आपण 100ने भागलं तर किती येईल, 5ने भाग दिला आपण, 5 1 5 5 3 15 आणि 5ने भागलं, 5 2 10 0 0, हो की नाही. म्हणजे 1320ने आता याला जर भागला आपण तर किती येईल, हो की नाही. तर 2 2 4 2 2 4 आणि 2 5 10, हो की नाही. 25 याला आपण 13ने गुणलं, 225ला जर 13ने गुणलं तर किती होतील, 225 0 आणि याचे 3 पट किती होतात, 6 आणि 675, हो की नाही. 675 म्हणजे 5 12 9 आणि 2 2900 आलं, हो की नाही. 2925 हे किती आलं, हे कुणाचं आलं, पंकजचं आलं. मग आपल्याला निशांचं काढायचं आहे. जर टोटल जर 4,500 आहेत, तर आपल्याला निशांचं काढायसाठी 2,925 वजा करावं लागेल, हो की नाही. तर किती, 10तून 5 गेले, 0 उरला, 9तून 2 गेले, 7 उरले, हो की नाही. आणि 14तून 9 गेले तर 5 उरतील, हो की नाही. आणि
3तून 2 गेले तर 1 उरला, तर 1575. तर बघा बी ऑप्शन आहे ते एकदम बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला जर समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी पुढच्या व्हिडिओला देखील हा प्रश्न नक्की घेईल, हो की नाही. पण तुमची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या, मी नक्की तुमची प्रतिक्रिया पूर्ण करेल, हो की नाही. तुमची मागणी मी पूर्ण करेल, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आणखीन एक प्रश्न बघत आहे. बघा तर बघा, एका मतदानामध्ये 2 उमेदवारांपैकी जिंकणाऱ्याला संपूर्ण वैध मतांच्या 80% मते मिळाली आणि 1,80,000 मतांमधून, म्हणजे टोटली हे काय टोटल आहे, हो की नाही, 10% मते अवैध घोषित केली, तर हारणाऱ्या व्यक्तीला किती टक्के मते मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न देखील सोपा आहे, हो की नाही. हारणाऱ्या व्यक्तीला किती टक्के मते मिळाली हेच विचारलं आहे आपल्याला. तर बघा 1,80,000मधून जर 10% जर वजा केले तर याची समजा किती होईल. मग 1,80,000चे 10% म्हणजे 18,000, हो की नाही. 1,80,000मधून जर आपण 18,000 वजा केले तर किती उरतील, 0 0 0, हो की नाही. 10तून 8 गेले 2 उरले आणि 7तून 1 गेले 6 उरले, 1,62,000 उरले, हो की नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय सांगितलं, आता हे काय आहेत, हे वैध मते आहेत, हो की नाही. हे सर्व काय आहेत, वैध मते आहेत. तर बघा, तर आपले अवैध मते आपण वजा केले, अवैध मते वजा केले. आता अवैध वजा केले तर आपल्या टोटलमधून वैध मते आले. तर त्यांनी काय सांगितलं, वैध मतांपैकी जिंकणाऱ्या व्यक्तीला 80% मिळाले, हो की नाही. जर 1,62,000मधून 80% म्हणजे किती, 4/5, हो की नाही. तर 5 1 5, 5 3 15, 5 2 10, 5 चौक 20, 0 0, हो की नाही. तर हे काय, जर आपण 4ने गुणलं तर किती येईल, मग टोटल येईल 0 0 0 0, हो की नाही. 4 चौक 16, एकाला हातच्याला 4 2 8 आणि 1 9 आणि 3 चौक 12, हो की नाही. 1,29,600 कोणती आली, तर जिंकणाऱ्या व्यक्तीला मिळाली, हो की नाही. तर हारणाऱ्या व्यक्तीला किती मिळतील, मग 1,62,000मधून जर ते वजा केले, 1,29,600 जर वजा केले तर आपल्याला किंमत भेटेल, हो की नाही. 0 0 0 0, 10तून 4 गे, 10तून 6 गेले, 4 उरले. तर बघा इथं आपण 32,400 दिलेले आहेत, बघा, हो की नाही. हेच आपलं उत्तर आहे, कारण की याच्या एकक स्थानी बघा आपली 4 किंमत आहे, इथं पण 4 आहे. जास्त जर तुम्हाला जर वेळ जर नसेल, हो की नाही, प्रश्न आपल्याला जर परीक्षेला जर वेळ वाचवायचा असेल तर या पद्धतीचा देखील वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो, हो की नाही. तर आपण आता पुन्हा आपण जर आपलं उत्तर कन्फर्म करून घेण्यासाठी आपण हे घेत आहे. बघा, तर 11तून 9 गेले 2 उरले, हो की नाही. आणि 15तून 2 12 गेले तर किती 3 उरले, 32,400 एकदम बरोबर उत्तर आहे, ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जर एका मतदानामध्ये 2 उमेदवार आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एका मतदानामध्ये 2 उमेदवार आहेत, 10% लोकांनी मतदान केलेच नाही, हो की नाही. 10% मतदानाला आलेच नाही या ठिकाणी, आणि 300 मते अवैध घोषित केली. जर जिंकणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण मतांच्या 60% मते मिळाली आणि तो 900 मतांनी विजयी झाला, तर वैध मतांची संख्या किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न देखील हा खूप महत्त्वाचा आहे. तर त्यांनी काय विचारलं आहे, तर 10% लोक आलेच नाही, हो की नाही. समजा आता मी म्हणतो की टोटल मतदारांची संख्या किती आहे, 100% समजा 100x मानले आपण. त्या 100x पैकी आपण इनव्हॅलिड बनवू, आपण त्याला इनव्हॅलिड, अवैध, हो की नाही. अवैध मते किती, मग 10%, हो की नाही. जर आपण जर 100वरून जर 100ला जर 10% काढले तर किती, 10x येईल, हो की नाही. मग 90x हे काय व्हॅलिड होईल, हे काय वैध मतं होतील, किती 90x
अधिक 300 आहे की नाही, 90x वजा 300. त्यांनी काय सांगितलं, अवैध मते देखील त्याच्यामध्ये आहेत, हो की नाही. या ठिकाणी किती जर इनव्हॅलिड जर इथं काय सांगितलं 10% जर लोक जर आलेच नाही आणि 300 मते काय इनव्हॅलिड आहे, मग व्हॅलिड किती होती 90x. मग 90x जर 300 जर वजा केलं तर पूर्णपणे व्हॅलिड मतदान होईल, हो की नाही. सगळं काही वैध मतदान होईल, हो की नाही. तर त्यांनी काय सांगितलं, तर जिंकणाऱ्या व्यक्तीला 60% मते मिळाली कोणाच्या पूर्ण टोटल मतांच्या, हो की नाही, संपूर्ण मतांच्या. तर टोटल आपल्याकडे किती 100च्या जर आपण 60% काढले तर 60x येईल. मग 60x जर याच्यातून जर वजा केले आपण जिंकणाऱ्या व्यक्तीचे, मग जो व्यक्ती हारलेला आहे त्याची किंमत येईल, हो की नाही. जर 90मधून जर 60x वजा केले तर 30x येईल. 30x अधिक 300. आणि हे कोणती येईल, मग जो लूजर आहे हारलेला व्यक्ती त्याची किंमत आली, हो की नाही. लूजर आहे, पण त्यांनी काय सांगितलं, तर जिंकणाऱ्या व्यक्तीचा आणि जो हारलेला व्यक्ती त्यांचं अंतर किती 900. मग आता म्हणजे जिंकणाऱ्या व्यक्तीला किती 60x मिळाली, म्हणजे 60x वजा 30x अधिक 300 बरोबर 900. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 60x 30x गेले तर 30x उरले, बरोबर आहे. आणि हे 300 जर इकडं जर पाठवले तर वजा होतील, म्हणजे 30x बरोबर किती होईल 600. मग x बरोबर किती होईल, मग 20, हो की नाही. x बरोबर जर 20 आहे तर त्यांनी काय सांगितलं, तर मग व्हॅलिड वोट्स किती आहेत, हो की नाही. जिंकणाऱ्याला तर वैध मतांची संख्या विचारली आपल्याकडं, तर वैध मते किती आहेत, मग 90x वजा 300, हो की नाही. मग x ठिकाणी जर 20 टाकला आपण, जर x मग 90 गुणिले 20 वजा 300, हो की नाही. तर 90ला जर 20 गुणला तर किती होईल, 9 दुणे 18, म्हणजे 1800 होईल वजा 300. मग 1800 जर 300 वजा केलं तर किती होईल, बरोबर 1500, हो की नाही. तर 1500 आपलं उत्तर आहे बघा. तर ए ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, वाटलंच तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो, म्हणजे आणखीन तुम्हाला डीपमध्ये सांगतो, हो की नाही, म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजेल काय आहे ते. तर बघा त्यांनी काय सांगितलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 पूर्ण टोटल जेवढी संख्या होती, टोटल किती मानली आपण 100x मानली, हो की नाही. तर त्यांनी काय सांगितलं, टोटल संख्यापैकी 10% लोक मतदानाला आलेच नाही. जर 10% जर लोक मतदानाला आलेच नाही आणि त्यापैकी 300 देखील इनव्हॅलिड आहे, 300 मते देखील काय इनव्हॅलिड आहे, हो की नाही. 300 मते देखील इनव्हॅलिड आहे. तुम्हाला 10% जर मते मतदानाला आलीच नाही तर उरले किती 90x एवढे मतदानाला आली. आणि 300 आणि 90x जर 300 जर वजा केली तर आपले पूर्ण काय होईल, मग व्हॅलिड वैध मते येतील, हो की नाही, वैध मते येतील. पण त्यांनी काय सांगितलं, तर जिंकणाऱ्या व्यक्तीला टोटल संख्येच्या 60% मते मिळाली, हो की नाही. 60% जर 100चे जर 60% काढले तर 60x येईल, हो की नाही. आणि त्यांनी काय सांगितलं, जिंकणारा व्यक्ती जो हारलेला व्यक्ती, हो की नाही, त्यांचं अंतर किती 900. तर आपल्याला जिंकणाऱ्या व्यक्ती तर मिळाली, आपल्याला टोटल वैध मते देखील माहिती आहे, पण हारलेला व्यक्ती माहिती का नाही. तर हारलेल्या व्यक्तीचं आपण जर मतदान काढलं तर 60x जर वजा केलं तर हारलेला व्यक्ती येईल. जर आपण 60x याच्यातून वजा केला तर हारलेला व्यक्ती येईल. तर बघा, जर याच्यातून जर 60x वजा केले तर उरले किती 30x अधिक 300, बरोबर आहे. तर मग याच्यातून जर आपण हारलेल्या व्यक्तीमधून जर त्यांनी काय सांगितलं, तर जिंकणाऱ्या व्यक्तीला 900 मतदान जास्त मिळाली, म्हणजे हारलेल्या व्यक्ती आणि जिंकणाऱ्या व्यक्ती यांची जर वजाबाकी केली आपण तर आपल्याला तो आकडा भेटेल, ती संख्या भेटेल.
तर 900 हो की नाही. तर बघा 60x मधून 30x गेले तर 30x उरले अधिक 300 बरोबर 900. बरोबर 301 जर आपण 300 जर इकडं पाठवले तर किती होईल, वजा होईल, किती होईल 600 होईल, म्हणजे 30x बरोबर 600. x बरोबर किती होईल मग 20 हो की नाही. आता ज्या ज्या ठिकाणी 20 आहे त्यांनी काय व्हॅलिड आपल्याला विचारलं होतं हो की नाही, वैध मते किती ते विचारलं होतं, पण आपल्याकडे वैध मते किती आहे 90x वजा 300. मग ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 20 किंमत ठेवायची हो की नाही. मग 90 गुणिले 20 वजा 300 हो की नाही. ते इथं किती आले 1800 वजा 300, उत्तर किती आलं आपलं मग 1500. कसं वाटलं विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण देखील कसं वाटलं आणि त्यावरलं जे एक्सप्लेनेशन आहे ते पण कसं वाटलं मला नक्की सांगा हो की नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मुद्दामून एवढे टप लेवलचे प्रश्न घेतो आहे कारण की तुमची देखील अंडरस्टँडिंग वाढावी म्हणून टाकतो आहे मी. असं नाही का मला फायदा आहे त्याच्यातला, नाही अजिबात नाही. तुमची अंडरस्टँडिंग वाढवा म्हणून मी तो प्रश्न टाकलेला आहे. टफ लेवलचे थोडे प्रश्न टाकलेले आहेत हो की नाही. सोपं तर सगळ्यांनाच येतं, पण आपल्याला जे काही जमत नाही ते करणं महत्त्वाचं आहे हो की नाही. आपल्याला जे जमतं आहे ते करतो आहे आपण, ते त्याचा काय फायदा आहे, ते तर पहिलेच जमतं आहे आपल्याला. पण जे काय आपल्याला जमत नाही आहे ते करणं महत्त्वाचं आहे, तरच सिलेक्शन होईल, तसं होणार नाही हो की नाही. तर ठीक आहे, तर आपण पुढचं उदाहरण घेत आहे बघा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला एक नक्की लाईक करा हो की नाही, आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा हो की नाही. तर बघा या ठिकाणी आणखीन एक उदाहरण घेतलं आहे बघा आपण. जर एका मतदानामध्ये 8% लोकांनी मतदान केलेच नाही, या ठिकाणी पण 8% मतदान करायला लोक आलेलेच नाही हो की नाही. त्यांनी काय सांगितलं, जर एका मतदानामध्ये 8% लोकांनी मतदान केलेच नाही आणि 2 उमेदवारांमध्ये जिंकणाऱ्याला 48% मते प्राप्त झाली, तर दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी हारले. दुसरा व्यक्ती 1100 मतांनी हारला तर मतदारांची एकूण संख्या किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला टोटल सांगितलेली हो की नाही, टोटल विचारली. तर बघा आपल्याकडे 100x आहे हो की नाही. 100x पैकी जर 8% लोक मतदानालाच आले नाही तर मग उरले किती. जर 8x आलेच नाही तर 92x आले. 92x लोकांनी संपूर्ण मतदान केले हो की नाही. आणि त्यांनी काय सांगितलं, उमेदवारामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला 48% प्राप्त झाली. जर 100चे जर 48 जर याला मिळाली, या व्यक्तीला मिळाली, तर किती होईल 48x हो की नाही. जर 92x जर 48x वजा केली तर आपल्याला जो हारणारा व्यक्ती तो येईल हो की नाही. मग 12तून 8 गेले 4 उरले, आणि 8तून 9 गेले, 8तून 4 गेले 4 उरले हो की नाही. म्हणजे 44x आला बरोबर आहे. तर 44x एका व्यक्तीला किती मिळाले 48x. जो विनर आहे त्याला 48x मिळाले आणि जो लूजर आहे त्याला 44x मिळाले हो की नाही. तर त्यांनी काय सांगितलं, दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी हारला. जो व्यक्ती 1100 मतांनी हारला म्हणजे यांचा गॅप कितीचा आहे मग 400चा 4x गॅप आहे हो की नाही. 4xचा गॅप आहे आणि कितीचा आहे मग तो 1100. जर याला 4ने जर भागला तर xची संख्या हो की नाही. 4 दुणे 8, 4 दुणे 8 उरले 3 हो की नाही. 4 7 28, 4 5 20 हो की नाही. तर 275 आला. x बरोबर 275, तर आपल्याकडं टोटल किती 100x आहे. मग xच्या ठिकाणी आपण 275 ठेवली तर किती होती मग 27,500 ही किंमत येईल. मग ए ऑप्शन आहे ते बघा एकदम बरोबर आहे बघा. तर ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण बघूया आहे का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न देखील संपलेले आहेत हो की नाही. तर ठीक आहे, आजपर्यंत आपण एवढंच बघूया हो की नाही. तर आज थोडे जास्तच लेवलचे आपण प्रश्न बघितले. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो समजला असेल तरी कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर त्यावरले प्रश्न कसे वाटले आणि एक्सप्लेनेशन देखील कसे वाटले मला नक्की कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. मला देखील तुमची प्रतिक्रियेनं मला देखील खूप मोठं गरजेचं वाटतं हो की नाही. म्हणजे मला माझं बेनिफिट भेटल्यासारखं वाटेल हो की नाही. मला देखील मोटिवेशन भेटेल का खरंच यार. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, एक व्हिडिओला लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा
हो की नाही. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखादा जर प्रश्न जर असेल, जर कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल, कुठलाही टॉपिक असो, कोणतंही प्रकरण असो, हो की नाही, आपल्या अर्थमॅटिकमधलं कुठलंही प्रकरण असो, कोणताही प्रश्न असो, नक्की मला कमेंट करा. मी तुमचं नक्की त्या प्रश्नामध्येच उत्तर देईल, हो की नाही, सॉरी त्या व्हिडिओमध्येच उत्तर देईल. ठीक आहे, धन्यवाद. आणि चॅनलला पहिले व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.